करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या गळतीचा प्रश्न ताजा असतानाच श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातील महादेव मंदिराच्या बाबतीतही असाच प्रकार आज निदर्शनाला आलाय। महादेव मंदिराचा कळस ब्रेकर लावून फोडला जात असल्यानं सध्याच्या पावसामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू आहे। श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगानं सुरू आहे। यामध्ये श्री अंबाबाई मंदिराचं संवर्धनाचं काम चुकीच्या यांत्रिक पद्धतीनं होतंय, त्यामुळे महाकाली मंदिराच्या शिखराला गळती लागल्याचं दिसून आलंय। या घटनेनं नव्या वादाला प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री ज्योतिबा मंदिरातील महादेव मंदिरावरील कळस ब्रेकर लावून फोडला जात असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे या मंदिरात सध्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली। यासंबंधी ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे दगडी शिखर नसून विटा सिमेंटचा वापर करून बांधलेला आहे, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची गळती कायमच लागते। सध्याची गळती सुद्धा पावसाची आहे, त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केलाय। मात्र या मंदिर गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक असल्याची भावना ज्योतिबा भक्तांनी व्यक्त केली आहे।